टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 6 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवर आता नद्यांचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदीचं पाणी या सगळ्या रस्त्यांवर आलेलं आहे। जवळपास 4 ते 5 फूट पाणी आपल्याला या सगळ्या रस्त्यांवर बघायला मिळते आणि त्यामुळे ज्या रस्त्याच्या बाजूला जे काही हॉटेल्स, ढाबे आणि ज्या काही पानपट्ट्या आहेत त्या आता पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि या मुख्य रस्त्यावर ज्या पद्धतीने पाणी आलेलं आहे, वाहनधारकांना या सगळ्या पाण्यातूनच वाट काढत पुढे कोल्हापूरच्या दिशेने किंवा पन्हाळ्याच्या दिशेने जावं लागत असल्याचं बघायला मिळते। अशाच पद्धतीची परिस्थिती अन्य मार्गांवर देखील आपल्याला बघायला मिळते। खरं तर पंचगंगा नदी आता जवळपास धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचलेली आहे, कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 42 फूट 8 इंचांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। 43 फुटांवर पंचगंगा नदीची धोका पातळी आहे। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाने काहीशी उघडीप दिलेली आहे। धरण क्षेत्रात देखील पावसाने काहीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे हा एक मोठा दिलासा कोल्हापूरकरांसाठी म्हणावा लागेल। मात्र पाऊस जरी थांबलेला असला तरी राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजातून अजूनही भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीपात्रामध्ये विसर्ग होतोय, त्यामुळे या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय या सगळ्या रस्त्यावर आलेल्या पाणी पातळीमध्ये देखील अजून वाढ होणार आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे आणि ज्या रस्त्यांवर अशा पद्धतीने पाणी आलेलं आहे त्या ठिकाणाहून वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या देखील सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।